14 फेब्रुवारी 2025 रोजी जगभरात प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. त्याचप्रमाणे स्टेपिंग स्टोन प्री स्कूलमध्ये साजरा करण्यात आला. पण आजी आजोबांना औक्षण करून त्यांच्या नातवांकडून ओवाळून भेटवस्तू देऊन आशीर्वाद घेण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष महादेव ठोंबरे सर, बंडोपंत माधवराव शास्त्री, देना बँकेचे माजी व्यवस्थापक तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे यशवंत फडतरे उपस्थित होते. प्रथम सर्व आजी आजोबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, आपल्या नातवांप्रती प्रेम व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष म्हणाले, संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आमचा हा खारीचा वाटा असेल. पप्पा आणि आजोबा यांच्यातील कडी म्हणजे नातू. ती कडी नाते मजबूत करण्याचं काम करते. मुलांना पाश्चात्य संस्कृतीपासून दूर ठेवून आपले आदराची संस्कृती समोर ठेवून संस्कारक्षम पिढी घडवूयात असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अतिशय भावूक वातावरणात सर्व आजी आजोबांचा नातवांकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमीला शेख यांनी केले. प्रास्ताविक स्कूलच्या प्रिन्सिपल सविता ठोंबरे यांनी केले तर आभार मिलिंद ठोंबरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी टीचर, वर्षा टीचर त्याचप्रमाणे पूजा यांनी परिश्रम घेतले. अजय आमटेकर सगळं कार्यक्रम केला ना, लय आनंद, एकदम मला असं दुःख यायला लागलं. माझी मोठी नात 10वीला सध्या, पण कधी कार्यक्रम केले ना, हे केलं ना, एकदम आनंदाचं दुःख यायला लागलं. आजी म्हणजे घरातली शाळा. आजी म्हणजे घरातली शाळा. आजीला असतो नातवांचा लळा. आजीला असतो नातवांचा लळा. आजीचा बटवा खाऊचा साठा. आजीचा बटवा खाऊचा साठा. राखून ठेवते सर्वांचा वाटा. राखून ठेवते सर्वांचा वाटा. दुखलं खुपलं तर आजीकडे जावं. दुखलं खुपलं तर आजीकडे जावं. कडू कडू औषधही कसं गोड लागतं. कडू कडू औषधही कसं गोड लागतं. कुणी रागावलं तरी ती रागावते. कुणी रागावलं तरी ती रागावते. शांतपणे मग सर्वांना समजावते. शांतपणे मग सर्वांना समजावते. आजीची गोष्ट ऐकतच राहावी. आजीची गोष्ट ऐकतच राहावी. त्याशिवाय रोज झोप न यावी. त्याशिवाय रोज झोप न यावी. सकाळी उठल्यावर पाहिले आजीचे दर्शन. सकाळी उठल्यावर पाहिले आजीचे दर्शन. घरातल्या घरात घेतलेले देवदर्शन. घरातल्या घरात घेतलेले सर्व देवदर्शन. कसे वागत असतात, कुठे चुकतात, कुठे घाण करतात. आपण रस्ता ओलांडताना आपल्या वयाचे कोणी भेटले, म्हाताऱ्या बाजूला सरक असं सरळ म्हणतात, त्यांना काही वाटत नाही. जे एकमेकाचा आदर करणं वगैरे हा नवीन पिढीमध्ये थोडंसं उणीव भासत मला तरी वाटतं. त्या दृष्टीनं तुम्ही हे अक्षर ओळख शिक्षण हे आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर हे मुलांना सामाजिक जाणीव या स्टेजपासून त्यांना शिकवलं पाहिजे, त्याच्यावर भर दिलं पाहिजे. म्हणजे पुढची पिढी तरी थोडीशी घरातील मोठ्यांचे आदर करतील, सामाजिक जाणीव त्यांना जास्त राहील. आणि धर्म जात हे गौण बाब आहे. त्या आपल्या देशाप्रती त्यांना आत्मीयता वाटेल, कुटुंबाप्रती, समाजाप्रती त्यांना थोडंसं आपुलकी वाटेल. अशी सुरुवात इथून व्हायला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही जास्त भर द्यायला पाहिजे असे माझी विनंती आहे, माझं इच्छा आहे. आणि त्याच्यानंतर विवेक या तीन शक्तीचं हे गाठोड. आणि हे गाठोडं बांधून ठेवलं का हे तुमच्या नातवाच्या समोर बोला, उघडा आणि त्यांना ज्ञान द्या. फावल्या वेळामध्ये आपण आई वडिलांपेक्षाही आपण निष्पाप प्रेम देऊ शकतो. काही वेळेला आई वगैरे रागा आल्यानंतर ड्युटी करून आलेली असतात, थोडंसं काहीतरी झाले पण त्यावेळेला पळत आजी आजोबाकडे येत आहे का, तिथं निष्पाप प्रेम. म्हणून मुलांना तुम्ही प्रेम, कारण आपण प्रेम दिलो तर जनावरं सुद्धा आपल्याकडे येतात. आता बघा सुद्धा गल्लीची कुत्र या घरामध्ये थोडंसं प्रेम मिळते, तिथं जाऊन आपल्या मानवी आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं काय, प्रेम. सर्व नातवंड, मुलींची असो, मुलींची 1-3-4, मुलांचे 1-3-4, हे सगळे नातवंडावर आपण निष्काम प्रेम करतो. म्हणून आपण
महात्मा होतो. आपले गांधीजी महात्मा का झाले? त्यांनी कधीही भारत देशावर हा जातीचा त्या जातीचा अमुक तमुक धर्म कधी काही विचार केला नाही, म्हणून ते महात्मा झाले. ज्याचं मन मोठं आहे, सर्वांविषयी प्रेम ज्याच्यात भरलेलं आहे, तो महात्मा होता. म्हणून तुम्ही त्या निष्पाप मुलावर प्रेम द्या आणि प्रेमानं तुम्ही शिकलेला असाल. खरं तर नातू नाती हे आजोबाचं पहिला मित्र. कारण जे आई वडिलांना जे विचारू शकत नाही किंवा त्यांच्या कामामुळं त्यांना वेळ देता येत नाही, अशा आई वडिलांच्या मुलांना आजोबा हे पहिला मित्र आणि म्हणजे नातवांचा आणि आजोबाचा शेवटचा मित्र. कारण शेवटचा मित्र आजोबाला त्याच्यानंतर मित्रच नाही. पहिला मित्र नातूचा पहिला मित्र आजोबा आणि आजोबाचा शेवटचा मित्र नाती. खरं तर हे सर्व बघितल्यानंतर परिचय आपल्याला नाही, परंतु मी एक अनाथ आश्रम शाळा चालवतो, जे रस्त्यावर फेकून दिलेली मुलं असतात, रेड झोनमध्ये असतात, अशा देवदाशी पेशा अशा मुलांचं संगोपन मी करतो. कारण हा कार्यक्रम खरं तर मी पहिला हे करते की कारण आमच्या मुलांना आईबाप पण नाही, आजोबा पण. ही रस्त्यावरची पोरं त्यांना आजोबा काय ही संकल्पनाच माहीत नाही. म्हणजे कोण असते आजोबा, आई वडील कोण असतात, आजोबाचं काय कर्तव्य आहे, आई वडिलांचं काय कर्तव्य आहे, ही ह्याच्या डोक्यात नाही काय. फक्त एक व्यक्ती म्हणजे ती विद्यार्थी. अशा मुलांना आम्ही ते आजोबा काय हे सांगावं लागतं, आई वडील काय हे सांगावं लागतं. अशा चळवळीतून मी आलोय. खरं तर हे आजोबा आजी हे जी संकल्पना आहे, मला या शाळेचं खूप कौतुक वाटतंय. कारण शेवटचा मित्र जो आजोबा असतो महत्वाचा, त्यांच्याबरोबर जे गप्पा असतात, जी चर्चा असते, ती चर्चा जगात कुठंच नसते. ती फक्त आजोबाने नातवाकडेच असते. मला मुलांसाठी वेळ देता येईल, मिलिंद सरांना माहीत आहे. मी लहान मुलं असताना सुद्धा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.